उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्याचे घरगुती उपाय. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान वाढते. ही सामान्य गोष्ट आहे. जास्त उष्णतेमुळे हायड्रेशन, थकवा, डोकेदुखी, त्वचेवर रॅशेस आणि उष्माघात यासारखे त्रास उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत शरीर थंड ठेवण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय आवश्यक ठरतात. या लेखात आपण उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायचे घरगुती उपाय याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. घरगुती उपायांची गरज का भासते? उन्हाळ्यात तापमान सतत वाढत असल्यामुळे शरीराचे उष्णतेचा प्रमाणही वाढतो. हवेतील आर्द्रतेचा प्रमाण कमी झाल्याने घाम कमी होतो. त्यामुळे शरीर थंड होण्यात अडथळा येतो. अशा वेळी घरगुती उपाय हे नैसर्गिक पद्धतीने शरीराचे तापमान कमी करण्यात मदत करतात. शिवाय कोणतेही साईड इफेक्ट्सही होत नाहीत. भरपूर पाणी प्या. शरीर थंड ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय. रोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. उकळलेले आणि थंड झालेले पाणी पिणे जास्त फायदेशीर. नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक यासारखे नैसर्गिक द्रव्यपदार्थ ही उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी नैसर्गिक उपाय. आहारात थंड पदार्थांचा समावेश करा. थंड प्रकृतीचे अन्न पचनास मदत करते. खरबूज, कलिंगड, द्राक्ष, संत्री यासारखे फळे खा. दही, ताक, कोकम सरबत, वेल सरबत सेवन करा. गरम मसालेदार अन्न टाळा. उपयुक्त टीप. लिंबू व कोकम यामध्ये शरीर शीतल ठेवण्याची शक्ती असते. घरगुती सरबती व पेय. ऊर्जा देणारे, उष्णता कमी करणारे पेय. कोकम सरबत अँटीऑक्सिडंट्सने भरपूर. बेलफळ सरबत पचनसंस्था सुधारते. आंब्याचे पन्ह शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते. गार पाण्याने आंघोळ करा. 2 वेळा आंघोळ करणे लाभदायक. सकाळी व रात्री आंघोळ केल्याने शरीराला शीतलता मिळते. आंघोळीच्या पाण्यात थोडं गुलाबजल टाकल्यास मन प्रसन्न राहते. हलके व सुती कापड वापरा. वातावरणाशी सुसंगत वस्त्र परिधान करा. सुती, हलक्या रंगाचे कपडे वापरणे फायदेशीर. काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात. टिप. डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरणे टाळता येत नाही. दुपारी बाहेर जाणे टाळा. दुपारचे कडक ऊन टाळणे हा सर्वात चांगले. शक्यतो सकाळी 10 नंतर व संध्याकाळी 4च्या आधी घराबाहेर पडू नका. बाहेर पडताना शरीर झाकून ठेवणारे कपडे घाला. नैसर्गिक थंडावा देणाऱ्या वनस्पतीचा वापर. हर्बल उपायांना शरीर थंड ठेवा. तुळसी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुळशीचा अर्क उपयुक्त. मिंट, पुदिन्याचे सरबत थंडावा देणारे. ॲलोव्हेरा रस त्वचा व पचनसंस्था दोन्हीसाठी फायदेशीर. योग आणि श्वासाच्या सरावाचा अवलंब करा. मन व शरीर दोन्ही शांत ठेवते. प्राणायाम व ध्यान केल्याने मानसिक तणाव कमी होतो. काही आसने शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवतात. उपयोगी आसने. श्वासन, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम. घरात नैसर्गिक वायू जीवन ठेवा. वातावरणातील तापमान कमी करण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. पडदे लावून थेट सूर्यप्रकाश टाळा.
झाडे लावा, विशेष तुळशी, मनी प्लांट, अरेका पाम. झोपेची पुरेशी काळजी घ्या. थकवा दूर करणे व शरीर थंड ठेवणे. थंडीची भावना निर्माण करणाऱ्या चादरी उशी वापरा. रात्री 7-8 तास झोप आवश्यक आहे. निष्कर्ष: उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवणे हे केवळ आरामदायकतेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. वरील उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्याचे घरगुती उपाय नियमित केल्यास तुम्हाला उष्माघात, डिहायड्रेशन, त्वचासंबंधित त्रास यापासून बचाव होऊ शकतो. यासोबतच तुमच्या ऊर्जास्तरही टिकून राहील. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. पहिला, उन्हाळ्यात कोणती फळे शरीर थंड ठेवतात? कलिंगड, खरबूज, द्राक्षे, संत्री, स्ट्रॉबेरी ही फळे शरीरात थंडवा निर्माण करतात. दुसरा, पाणी व्यतिरिक्त कोणते पेय उन्हाळ्यात उपयुक्त ठरतात? नारळ पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत, ताक, बेल सरबत यासारखी घरगुती पेय खूप उपयुक्त ठरतात. तिसरा, उन्हाळ्यात घाम खूप येतो, यावर काय उपाय? शरीर शीतल ठेवणारा आहार घ्या, अंघोळ नियमित करा व पावडरांचा योग्य वापर करा. चौथा, उष्माघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळा, भरपूर पाणी प्या, शरीर झाकणारे कपडे घाला. पाचवा, उन्हाळ्यात त्वचेचे रॅशेस टाळण्यासाठी काय करावे? थंड पाण्याने अंघोळ करा, सुती कपडे घाला आणि नैसर्गिक लोशन जसे की ॲलोवेरा वापरा. उन्हाळ्यात त्वचेसाठी महत्त्वाचा घरगुती उपाय. व्हिडिओ आवडल्यास